मनमाडमध्ये अल्पवयीन मुलासोबत लॉन्ड्रीवाल्याने अनैसर्गिक चाळी केल्याने पोस्को व अट्रोसिटी गुन्हा दाखल। नाशिकच्या मनमाड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले परिसरातील समाधान लॉन्ड्री दुकानदाराने 7 वर्षीय मुलासोबत घाणेरडे वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावेळी फॉरेन्सिक टीमला प्राचार्य करण्यात आले होते। फिर्यादी मुलाच्या मामाने तक्रार दिली असून मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व आरोपीस अटक केली आहे। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। मनमाड पोलीस स्टेशनला 938/25 ॲट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या बालकाच्या सोबत हे कृत्य घडलेलं आहे, 7 वर्षाच्या मुलासोबत। यातील जो आरोपी आहे तो 64 वर्षीय वयाचा ग्रस्त आहे। त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर जी मुलं कोणी कपडे घेऊन यायचे इस्त्री करण्यासाठी, तर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे, त्यांना जवळ घेणे, अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे, अशा प्रकारचे कृत्य तो इसम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे। त्या टीमने तिथं त्याची पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत। आयोग म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे, जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे। जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्तसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे। आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्येही काही जाती तेढ वगैरे नाही आहे।